जय हिंद मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ आपल्या बांधवांसोबत जास्तीत जास्त शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करतात। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा विषय असा आहे की पोलीस भरतीचा जो पेपर असणार आहे तो नक्की ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे। त्यामुळेच मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आपल्या जास्तीत जास्त भावांपर्यंत नक्की पोहोचवा। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही आर्टिकल बघू शकता की पोलीस भरती परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी गृहमंत्र्यांना साकडे। तर मित्रांनो, आता या बातमीबद्दल सविस्तर बोलायचं झालं तर जो आता 17,441 जागांचा जो त्या ठिकाणी GR आलेला आहे तर त्यामध्ये असं नमूद आहे की ही परीक्षा जी असेल पोलीस भरतीची ती ऑनलाईन पद्धतीने होईल, म्हणजेच TCS किंवा IBPS ही परीक्षा जी आहे ती घेणार आहे। तर मित्रांनो, आता प्रश्न असा उरला की तुम्ही बघितलंच असेल की TCS आणि IBPSच्या मागच्या परीक्षांमध्ये किती मोठ्या प्रकारचे घोटाळे जे आहेत ते समोर उघडकीस आले होते। त्या ठिकाणी तलाठीचा पेपर होता मित्रांनो, तर एकाला 200 पैकी 214 मार्क पडून गेले होते नॉर्मलायझेशनमुळे। तर मित्रांनो, यालाच कुठे ना कुठे आळा घालण्यासाठी हे आर्टिकल जे आहे ते या ठिकाणी छापण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया की याच्यामध्ये सविस्तर माहिती काय दिलेली आहे। तर या ठिकाणी टायटल बघू शकता की पोलीस भरतीची परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी गृहमंत्र्यांना साकडे, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची मागणी। तर गृह विभागाने पोलीस संवर्गातील 17,471 जागांची भरती जी आहे ती जाहीर केलेली आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। मागील 2-3 वर्षात या पद्धतीत गैरप्रकार घडले आहेत, त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन स्वरूपात घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की यापूर्वी जी आहे ती पोलीस भरतीची लेखी परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने व्हायची, म्हणजे आपल्याला शीट द्यायची आणि आपण त्याच्यानुसार त्या ठिकाणी जायचो। पण नवीन GR नुसार ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे। तर त्या संदर्भातच या ठिकाणी मोठा आक्रोश जो आहे तो निर्माण झालेला आहे। तर याबाबत बारामती येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे संचालक उमेश रुपनवर यांच्यासह भरतीची तयारी करणाऱ्या तरुण वर्गांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत साकडे घातले आहे। त्यानुसार गेल्या 2-3 वर्षांमध्ये ज्या सरळ सेवेच्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात TCS IBPS मार्फत घेतल्या गेल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व इतर गैरप्रकार घडले होते। त्यामुळे त्या परीक्षेच्या विरोधात महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन सुद्धा केली होती। गेल्या 15हून अधिक जो काळ आहे हा पोलीस भरतीचा पेपर जो आहे तो ऑफलाईन स्वरूपात होत आहे व अतिशय पारदर्शक पद्धतीने होत आहे। या भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यार्थ्यांना विरोध केला नसताना तसेच ऑनलाईन परीक्षेची कोणतीही मागणी नसताना देखील, मित्रांनो हा पण पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांकडून अथवा कुठल्याही संस्थेकडून पोलीस भरतीची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घ्या अशी मागणी केली नसतानाही शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे। तर त्या संदर्भात बघूया, तर कुठलीही मागणी नसताना ऑनलाईन परीक्षा जी आहे ती घेण्याचा जो शासन निर्णय आहे तो काढण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी जे आहे ती तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीची लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी किंवा नंतर घ्या त्यास विद्यार्थ्यांचा विरोध असणार नाही। म्हणजे तुम्ही एकतर आधी ग्राउंड घ्या किंवा आधी लेखी पेपर घ्या, त्याला विद्यार्थ्यांचा विरोध नाही आहे। पण तुम्ही जे आहे ते महाराष्ट्राची पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी आहे ती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन घ्या अशी या ठिकाणी मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। आणि कुठे ना कुठे मित्रांनो आपल्याला पण यासमोर आता उभे राहायची खूप जास्त गरज आहे, कारण जर आज आपण स्वतःचा विचार करून जर मागं सरून बसलो तर त्या ठिकाणी ही परीक्षा जर ऑनलाईन झाली आणि तुम्हाला माहितीच आहे की ऑनलाईन पद्धतीत कशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात घोळ जे आहे ते समोर येत आहेत। कुणाला डायरेक्ट शीट पुरवल्या जात आहे तर कुणाला डायरेक्ट मार्क्स वाढवून भेटत आहे, कुणाचे नॉर्मलायझेशन। ज्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी वन भरतीमध्ये 54 मार्क पडले त्याच विद्यार्थी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात तलाठी भरतीमध्ये टॉप येऊ शकतो। तर अशा प्रकारचे घोटाळे यांनाच आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आता एकजूट व्हायची गरज आहे मित्रांनो। खूप मोठी भरती आहे, 17,471 जागांची भरती आहे आणि कदाचित वाढतील पण, त्या ठिकाणी वाढण्याची पण शक्यता आहे। पण जरी आपण ह्याच जागांचा विचार केला
तर मित्रांनो सध्या तरी आपल्याला परीक्षा ही ऑफलाईनच पाहिजे, बाकी कुठलंही काही दुसरे जे आहेत ते TCS IBPS त्यांनी त्यांच्या तिकडे जाऊन परीक्षा घ्याव्यात, त्याची कोणाला अडचण नाही। पण आपल्या पोलीस भरतीची परीक्षा आहे ती ऑफलाईन पद्धतीने झालीच पाहिजे। याच्यासाठी या ठिकाणी आपण जास्तीत जास्त पुढाकार घ्यायला पाहिजे मित्रांनो। त्या ठिकाणी पत्रव्यवहार तसेच ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण याच्या संदर्भात जे आहे ते अवेअरनेस पसरवू शकतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।